नमस्कार. चला, महाराष्ट्रातल्या RTE 25% प्रवेश प्रक्रियेबद्दल सोप्या भाषेत जाणून घेऊया. मुलांसाठी चांगली शाळा शोधणं हे एक मोठं काम असतं, पण त्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध आहे. तर ही एक सरकारी योजना आहे ज्यातून पात्र मुलांना चांगल्या खासगी शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळतं. सगळ्यात महत्त्वाचं, तारखा लक्षात ठेवा. अर्ज 17 फेब्रुवारीला सुरू होऊन 10 मार्चला बंद होतील. बरं, मग यासाठी अर्ज कोण करू शकतं? यासाठी ना 2 मुख्य गट आहेत. या 13 सामाजिक गटांपैकी कुठल्याही एका गटात मोडणाऱ्या कुटुंबातील मुलं यासाठी पात्र आहेत. आणि दुसरा गट आहे तो आर्थिक निकषांवर आधारित. चला पाहूया उत्पन्नाची अट काय आहे. जर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असेल तर ते मूल आर्थिक दुर्बळ गटात येतं. एक महत्त्वाचा नियम म्हणजे शाळा घरापासून 1 किलोमीटरच्या आत हवी. पोर्टल फक्त जवळच्याच शाळा दाखवेल. ठीक आहे, आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. कागदपत्र. कोणती कागदपत्र लागतील ते पाहूया. ही 3 कागदपत्र तर सगळ्यांनाच लागतील, मग त्यांचा गट कोणताही असो. आणि मग निवडलेल्या गटानुसार यापैकी एक विशिष्ट कागदपत्र सादर करणं गरजेचं आहे. पत्त्याच्या पुराव्याचं काय? स्वतःचं घर असेल तर वीज बिल चालेल, भाड्याचं असेल तर नोंदणीकृत करार लागेल. ऑनलाईन प्रक्रिया एकदम सोपी आहे. पोर्टलवर नोंदणी करा, अर्ज भरा, 10 शाळा निवडा आणि सबमिट करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटच्या क्षणाची गर्दी टाळण्यासाठी अर्ज लवकर भरून टाका. हे खूप महत्त्वाचं आहे. एका मुलासाठी फक्त एकच अर्ज करायचा आहे, नाहीतर सगळे अर्ज बाद होतात. अच्छा, अर्ज तर भरला, पण मग पुढे काय? चला, पुढचे टप्पे पाहूया. यानंतर होते लॉटरी, मग निवड झालेल्या मुलांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि मग मिळतो तात्पुरता प्रवेश. लॉटरीत नाव नाही आलं तरी संधी संपत नाही, कारण प्रत्येक शाळेची एक वेटिंग लिस्ट असते. एक महत्त्वाची टिप, फक्त SMS वर अवलंबून राहू नका. RTE पोर्टल नियमितपणे बघत राहणं गरजेचं आहे. आणि हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, माहिती खोटी असेल तर प्रवेश रद्द होऊ शकतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात जास्त तयारी किंवा काळजी घेण्यासारखा टप्पा कोणता वाटतो?